धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि सगळ्या मागण्या ज्या त्या मान्य झाल्या आणि त्यानंतर जंतर मंतरसह देशभरामध्ये तरुणांकडून जल्लोष करण्यात आलाय। जंतर मंतरवर गाणी लावत जोरदार जल्लोष करण्यात आलाय। तिकडे चेन्नईमध्ये विद्यार्थी शहरातल्या मुख्य चौकामध्ये जमले। विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सेलिब्रेशन केलेलं आहे। बंगळुरूमध्ये तर विद्यार्थ्यांनी फिल्मी गाण्यांवरती ठेका धरत जल्लोष केला। आपण चार दृश्य बघतो। एकीकडे जंतर मंतरवरती घोषणाबाजी करण्यात आली, ज्यावेळेला राजीनाम्याची बातमी कळली त्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। इकडे चेन्नईमध्ये सुद्धा काही तशीच परिस्थिती आपण बघितलेली होती आणि बंगळुरू असेल किंवा इतरही भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आंदोलकांचं सेलिब्रेशन बघायला मिळालं। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्या क्षणा ही बातमी कळल्याच्या क्षणात सगळ्यांनी जल्लोष सुरू केला। मागचे जवळपास 35 दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि त्यांच्या मागणीला या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला ज्यावेळेला यश आल्याची बातमी कळली त्यावेळेला सगळ्यांनी एकच जल्लोष केलेला। आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली, त्यानंतर पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। जंतर मंतरवर मोठा जल्लोष झाला। त्यानंतर देशातल्या अनेक ठिकाणी या विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे। बंगळुरू असेल, चेन्नई असेल, अगदी महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांकडून जल्लोष केला जातोय। पुण्याच्या गुडलक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत जल्लोष केलेला आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात वंचितकडून जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। परभणीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा केलाय। चंद्रपूर शहराच्या इंदिरा गांधी पुतळ्याकडे तिरंगी झेंडे घेऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि चंद्रपूर या चारही ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला।